नमस्कार यूट्यूब फॅमिली, मित्रांनो आणि मैत्रिणींनो, प्रेमाची दुनिया या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. इथे प्रत्येक कथा तुमच्या मनाला स्पर्श करेल आणि विचार करायला लावेल. कधीकधी तुमच्या चेहऱ्यावर हसू देखील आणेल. ही कथा तुमच्या हृदयाला भिडेल आणि काहीतरी नवीन शिकवून जाईल. चला तर मग वेळ न दवडता सुरुवात करूया आजच्या या सुंदर भागाला. कथेच्या संगतीत प्रेमाची दुनियासोबत वळूया आपल्या आजच्या भागाकडे. अचानक खेळता खेळता तनू स्तब्ध होते आणि तिचे लक्ष वर खिडकीकडे जातं. ती मोठ्या डोळ्यांनी तिकडे पाहत होती. यश तिला असं शांत उभं राहिलेलं पाहून तिच्या शेजारी जातो आणि म्हणतो, अशी काय पाहतेस? तनू काहीही न बोलता हातानेच खिडकीकडे इशारा करते. यश तिच्या इशाऱ्याकडे पाहतो तर त्याचा बॉस आणि लेडी बॉस यांचा रोमांस चांगलाच बहरला होता. तो देखील मोठ्या डोळ्यांनी तिकडे पाहत राहतो. इतक्यात उषाजी गार्डनमध्ये येतात आणि सर्व मुलांना नाश्त्यासाठी आत पाठवतात. त्यांचं लक्ष तनू आणि यशकडे जातं. त्या तिथे जाऊन त्यांच्या नजरेचा अंदाज घेतात आणि वर पाहताच समोरील दृश्य बघून त्या पटकन नजर फिरवतात. त्या तनूच्या पाठीवरती एक फटका देतात आणि यश तनूला ओढतच तिथून घेऊन जातात. त्या म्हणतात, चला इथून, नाश्त्याची वेळ झाली आहे. तुम्ही इथे काय करताय? असं म्हणतच त्या दोघांना त्या तिथून घेऊन जातात. उषाजींना ते दृश्य पाहून खूपच लाज वाटत होती, पण त्यांना या गोष्टीचं समाधान होतं की मानवी रियांशसोबत खूप खुश आहे. त्या सर्वांना नाश्ता देतात. तनू मात्र अजूनही मानवी आणि रियांशचं ते रोमॅन्टिक चित्र मनात पाहत होती आणि तिला खूपच हसू येत होतं. यशची अवस्था देखील काहीशी तशीच. यशची अवस्था देखील काहीशी तशीच होती, कारण त्याने पहिल्यांदाच त्याच्या खडूस बॉसला एवढं रोमॅन्टिक अंदाजात पाहिलं होतं. सर्वजण नाश्ता करायला बसतात. मानवी संधी साधून हलकेच रियांशला धक्का देते आणि वॉशरूममध्ये निघून जाते. यश नाश्ता करायला सुरुवात करणार इतक्यात एक व्यक्ती तिथे येतो आणि एक बॅग त्याच्याकडे देतो. यश ती बॅग घेऊन रियांशच्या रूमकडे जातो आणि दार नॉक करतो. रियांश लगेचच दार उघडतो आणि यशच्या हातातून पिशवी घेऊन दार पुन्हा बंद करतो. यश हलकंसं हसतो आणि येऊन सर्वांसोबत नाश्ता करू लागतो. रियांश पटकन कपडे घालतो आणि स्वतःचं आवरतो. तो मानवीला आवाज देतो आणि तुझे कपडे बेडवरच ठेवले आहेत, एवढं बोलून तो बाहेर येतो. त्यानंतर तो मनीषाजींच्या रूमकडे जातो. नर्स बाहेरच येत होती. तो नर्सला थांबवून मनीषाजींच्या तब्येतीविषयी चौकशी करतो. नर्स आता तर ठीक असल्याचं सांगतात, पण थोड्या अशक्त असल्याचं देखील म्हणतात. रियांशच्या हृदयाची धडधड वाढली होती, पण त्याला याची कल्पना नव्हती. पण त्याच्यासोबत हे सर्व अचानक का होतंय हेच त्याला समजत नव्हतं आणि नक्की काय चाललंय याची देखील कल्पना नव्हती. तो रूममध्ये जाणार इतक्यात त्याचा फोन वाजतो. स्क्रीनवर सुमित हे नाव झळकत होतं. त्यामुळे रियांश लगेचच फोन उचलतो आणि बोलू लागतो. सुमित म्हणतो,
बॉस, आम्ही त्या चौघांचे फोन ताब्यात घेतले आहेत आणि त्यांचा विषय मी रात्रीच संपवला आहे. पण ते लोक खोटं बोललेत, कारण त्यांचा दूरपर्यंत संजय कपूर यांच्याशी कोणताही संबंध नाही. आम्ही खूप तपास केला, पण या सर्वांच्या मागचा खरा मास्टर माइंड कोण आहे याचा काहीच पत्ता लागला नाही. आम्ही अजूनही तपास करतोय. काही कळलं तर लगेचच तुम्हाला कळवतो. पण बॉस, तोपर्यंत तुम्ही सेफ राहा, कारण हा जो कोण आहे तो पकडला जाईपर्यंत तुमच्या आणि मॅमच्या जीवाला धोका आहे. एवढं बोलून सुमित फोन कट करतो. रियांशला आधीपासूनच खात्री होती की या सर्वांमागे नक्कीच दुसरा कोणीतरी आहे. तो या विचारांमध्ये असतानाच मानवी तिचं छान असं आवरून येते. तिने सुंदर असा सलवार सूट घातला होता. तो लाल रंगाचा होता आणि त्यात ती खूपच सुंदर दिसत होती. ती येऊन रियांशच्या पाठीवरती टॅप करते. त्यामुळे रियांश भानावर येतो. तो भानावर येताच मानवी म्हणते, कुठे हरवले आहात आणि तुम्ही इथे काय करताय? त्यावर रियांश म्हणतो, काही नाही, मी फक्त आंटींची चौकशी करायला आलो होतो. त्यानंतर मानवी म्हणते, बरं ठीक आहे, झाली का चौकशी करून? चला मग आपण नाश्ता करूया, पुन्हा ऑफिसला पण जायचं आहे. असं म्हणून ते दोघे डायनिंग एरियात जाऊ लागतात. त्या दोघांना डायनिंग एरियात येताना पाहून तनू आणि यश हसू लागतात. उषाजींच्या गालावर देखील हलकं हसू उमटतं. ते दोघे नाश्ता करायला बसतात. सगळे नाश्ता करत असताना आश्रमातील एक मुलगा अचानक तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो, मनुताई, तुझ्या मानेवर काही चावलं आहे का? हे ऐकताच तनू मोठमोठ्याने हसू लागते. मानवीला हे थोडं विचित्र वाटतं. ती तिच्याकडे पाहतच म्हणते, तनू, काय एवढी का हसतेस? ती त्या मुलाला म्हणते, अरे कदाचित मच्छर चावला असेल, होईल बरं, तू नाश्ता कर. रियांशच्या चेहऱ्यावर पण हसू उमटलं होतं. तो टेबल खालूनच मानवीचा हात पकडतो. सॉरी मित्रांनो, तिथं तच्याऐवजी च झालं आहे, प्लीज समजून घ्या. तो टेबल खालूनच मानवीचा हात पकडतो आणि त्याच्याशी खेळू लागतो. मानवीला हे खूपच विचित्र वाटत होतं. ती हात सोडवण्याचा प्रयत्न करत होती. यशला त्यांच्या चेहऱ्यांवरून त्या दोघांचं काय चाललं होतं हे चांगलंच समजलं होतं. सर्व मुलांचा नाश्ता झाला होता, त्यामुळे ते डायनिंग टेबलवरून उठतात आणि आपापल्या रूममध्ये निघून जातात. अचानक तनू म्हणते, काय गं मनू, तुझ्या गळ्यावर, मानेवर, पाठीवर एवढे मच्छर चावले आहेत आणि तरी तुला समजलं कसं नाही? आता मानवीला समजतं की तिने आरशात पाहिलं नाही. ती पूर्ण गळा आणि पाठ ओढणीने झाकते आणि म्हणते, मी झोपेत असल्यामुळे कदाचित मला समजलं नसेल. एवढं काय? लगेचच तनू पुन्हा म्हणते, मच्छर दोन पायांचा तर नव्हता ना? आणि कुठे, खिडकीजवळ की बेडवर चावला? आता मात्र मानवीला खूपच लाज वाटत होती. तिथे यश आणि उषाजी देखील होत्या. त्यामुळे ती नजर चोरते आणि म्हणते, हे बघ, मच्छर मला चावलाय, तुला नाही. लगेचच तनू म्हणते, हो बरोबर आहे तुझं. तुला माहीत आहे का, काल रात्री मी तुमच्या रूमच्या बाहेरून जात असताना तुमच्या रूममधून तुझ्या किंकाळ्या ऐकल्या. कदाचित मच्छर चावल्यामुळेच तू ओरडत असशील, म्हणून मी काळजीने विचारलं. आता मात्र मानवी रागात रियांशकडे पाहत होती.
तोच तनू एक रेकॉर्डिंग चालू करते, ज्यात तनूने मानवीच्या रूमबाहेरून तिचा किंकाळणारा आवाज रेकॉर्ड केला होता. ते ऐकून यश आणि उषाची नजर चोरू लागतात. पण तनू मात्र रियांश आणि मानवीकडे मोठ्या डोळ्यांनी पाहत होती. मानवी रागातच तनूच्या हातून फोन ओढते आणि ते रेकॉर्डिंग डिलीट करते. यश मात्र आश्चर्याने तनूकडे पाहत होता. मानवी काही बोलणार तोच तनू म्हणते, तुला माहीत आहे का मनू, मी काही वेळापूर्वी तोच मच्छर जो तुला रात्री चावला त्याला एका मच्छरीसोबत तुमच्या रूमच्या खिडकीत रोमॅन्स करत असताना पाहिलं. हे ऐकून मानवी थक्क होऊन तिच्याकडे पाहते. तनू म्हणते, तुला माझ्यावर विश्वास नाही? ठीक आहे, पण याच्यावर तर असेल ना? ती यशकडे इशारा करते आणि म्हणते, तुला माझं खोटं वाटत असेल ठीक आहे, पण तू याला विचारू शकतेस, याने देखील पाहिलंय. हे ऐकताच यशला ठसका लागतो, कारण तनू हे असं काहीतरी बोलेल याचा त्याला अंदाज नव्हता. रियांश एक भुवई उंचावून यशकडे पाहत होता, तर मानवी रियांशला जोराचा चिमटा काढून खुणावत होती. बघा, तुमच्यामुळे त्या दोघांनी आपल्याला पाहिलं. मानवी पटकन उठते आणि किचनमध्ये निघून जाते. रियांश अजूनही यशकडेच पाहत होता. तोच तनू म्हणते, रिलॅक्स जीजू, त्याची चूक नाही, चूक तुमच्या दोघांची आहे. तुम्ही कर्टन्स लावून पण रोमॅन्स करू शकता, आणि जमलं तर माझ्या जानला जरा कमी त्रास द्या, कारण मी तिला त्रासात पाहू शकत नाही. एवढं बोलून तनू हसते आणि ती उठते. यश मात्र थक्क होऊन तिची ही हिंमत पाहत होता. तनू 2 पावले चालते आणि पुन्हा थांबून म्हणते, बाय द वे जीजू, गुड स्टॅमिना. आता मात्र यश पुरता हादरला होता, कारण तनूने तिच्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. त्याला असं वाटत होतं की आता रियांश रागात काहीतरी असं करू नये ज्यामुळे तनूला त्रास होईल. पण रियांश राग दाखवण्याऐवजी स्मित करत होता, कारण असं चिडवणं, चेष्टा करणं, एकमेकांची खेचणं हे फक्त कुटुंबातील लोकच करू शकतात, आणि हे वातावरण त्याने आज पहिल्यांदाच अनुभवलं होतं. त्याला कुठेतरी या गोष्टीचा आनंद होता की आश्रमातील लोक आता त्याच्या आयुष्याचा भाग झालेत. तनू एकदम बिनधास्त होती, त्यामुळे ती लाजत वगैरे नव्हती. मानवी उषाजींचा निरोप घेते आणि आश्रमातील सर्वांना बाय करून कारमध्ये बसते. तोच तनू धावत येते. ती पण मानवीला बाय करून पुढे जाऊ लागते, पण मानवी तिला आवाज देऊन थांबवते आणि म्हणते, काय ग, कुठे निघालीस एवढी धावत? तनू म्हणते, अजून कुठे, ऑफिसला. ती पुन्हा पुढे धावत जाणार इतक्यात रियांश म्हणतो, एक मिनिट सालीसाहेबा, तुम्हाला हरकत नसेल तर तुम्ही आमच्या या कारनं जाणं पसंत कराल का? तनू पण थोड्या ॲटिट्यूडने म्हणते, हो का नाही, जरूर. असं म्हणून ती पटकन यशच्या शेजारील सीटवर जाऊन बसते. सर्वजण कारमध्ये बसतात आणि कार रस्त्यावर वेगाने धावू लागतात.
तनू एकदम बिनधास्त होऊन गाणं गुणगुणत होती. मानवी आणि यश तिच्याकडेच पाहत होते. यशची नजर तिच्यावरून हटतच नव्हती. रियांश मात्र त्याच्या लॅपटॉपमध्ये मेल चेक करत बसला होता. काही वेळाने तनू म्हणते, जीजू, तुम्हाला एक विचारू का? त्यावर रियांश होकार देतो. ती म्हणते, तुमच्या लग्नाला 4 महिने पूर्ण झालेत. मग तुम्ही? ती पुढे काही बोलणार इतक्यात मानवी म्हणते, तनू, तू तुझा नंबर मला दिलाच नाहीस. रियांशला मानवीची चाल समजते, पण तो शांत राहतो. त्यानंतर तनू आणि मनू एकमेकींचे नंबर एक्सचेंज करतात. तोच तनूची कंपनी देखील येते. ती यशला कार थांबव असं सांगते. कार थांबताच ती कारमधून उतरते. रियांश आणि मानवीला बाय करून ती आतमध्ये जाते. त्यानंतर यश कार ऑफिसच्या दिशेने घेतो. काही वेळातच ते दोघेही ऑफिसला पोहोचतात. ऑफिसमध्ये आज काहीतरी वेगळीच लगबग होती. मानवी आत शिरताच सर्वजण तिला छान बुके देऊन तिचं स्वागत करत होते. आज मानवी पहिल्यांदाच ॲज अ व्हाईस प्रेसिडेंट म्हणून काम करणार होती. ती तिच्या डेस्ककडे जाते, पण तिथे तिचं काहीच साहित्य नव्हतं. रियांश तिच्या दोन्ही डोळ्यांवर हात ठेवतो आणि तिला घेऊन थोडं पुढे जातो. त्यानंतर तो आपले हात बाजूला करतो. त्याने मानवीसाठी एक नवीन केबिन तयार करून घेतली होती. त्या दरवाजावर बोर्ड होता, मिसेस मानवी रियांश सक्सेना, व्हाईस प्रेसिडेंट. ते पाहून तिच्या डोळ्यात अश्रू दाटले होते. रियांश म्हणतो, जान चल. ती दार उघडून आत जाते. रूम खूपच छान डेकोर केली होती, अगदी तिला आवडते तशीच. तो तिला खुर्चीवर बसवतो. यश त्या दोघांचे हे मोमेंट्स कॅप्चर करतो. काही वेळाने सर्वजण आपापल्या कामाला लागतात. मानवी पण तिच्या कामात हरवून जाते. ती इतकी व्यस्त होते की लंच ब्रेक झाल्याचं देखील तिच्या लक्षात येत नाही. रियांश यशला विचारतो, मानवीने लंच केला का? त्यावर यश नकार देतो. तो त्याला जेवण ऑर्डर करायला लावतो. मग यश बाहेर जाऊन एका हॉटेलमध्ये फोन करून जेवण मागवतो. काही वेळातच जेवण येतं. त्यानंतर रियांश मानवीला फोन करतो आणि केबिनमध्ये बोलावतो. ती काही मिनिटांमध्येच आपलं हातातील काम आवरते आणि रियांशच्या केबिनचे दार नॉक करते. पण रियांश काहीच प्रतिक्रिया देत नाही. ते पाहून ती पुन्हा दार नॉक करते आणि थेट आतमध्ये येते. ती आत येताच रियांश तिला घट्ट मिठी मारतो आणि दार लॉक करतो. तो म्हणतो, जान, आता तू माझी बायको आहेस आणि हे सर्वांना ठाऊक आहे. त्यामुळे तुला दार नॉक करण्याची गरज नाही. तू डायरेक्ट माझ्या केबिनमध्ये येऊ शकतेस. मानवी त्याला स्वतःपासून दूर करते आणि म्हणते, तुम्ही दिवसेंदिवस जास्तच चावटपणा करत आहात. तुमच्यामुळे सकाळी मला किती विचित्र वाटत होतं माहीत आहे का तुम्हाला? त्या तनूच्या बच्चीने माझा आवाज रेकॉर्ड केला आणि तो मावशी आणि यश समोर ऐकवला. एवढंच नाही तर त्या दोघांनी आपल्याला खिडकीत रोमॅन्स करताना देखील पाहिलं. हे किती विचित्र आहे. रियांश म्हणतो, जान, आपण मॅरिड आहोत. त्यामुळे मग तू एवढं का घाबरतीयेस? बरं, ते सगळं जाऊ दे. तू सकाळी नाश्ता पण व्यवस्थित केला नाहीस. चल आता लंच करून घे. पण मानवी म्हणते, मला एक फाईल पूर्ण करायची आहे.
तुम्ही लंच करा, मी येते. त्यावर रियांश म्हणतो, अजिबात नाही. मी तुझा बॉस आहे, त्यामुळे तू माझं सगळं ऐकणार, समजलं? आधी जेवण कर, मग काम. असं म्हणून तो तिला सोफ्यावर बसवतो आणि टेबलवरील जेवण प्लेटमध्ये काढतो. तो खूपच प्रेमाने तिला भरवत होता. मानवी देखील त्याला भरवत होती. दोघेही जेवण करतात. त्यानंतर मानवी टेबल आवरते. एक नोकर येऊन ते सर्व घेऊन जातो. ती म्हणते, अहो, मी जाते, मला थोडं काम आहे. तर मित्रांनो, आपला आजचा भाग इथेच संपत आहे. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय. Bye bye. Bye bye. Bye bye. Bye bye. Bye bye. Bye bye. Bye bye.